हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही सौगंधिका हरण त्या प्रसंग पळीत रशिलीची बद्रिकाश्रमांतो पांडव विहार कोरनसची एक पंत द्रौपदीक एक फूल मेळटा निजाम तक्क कारण कसं गे म्हण म्हणल्यार गरुड थंय आशिल्लें एक सरोवर आदोकून तागेलो आहार गरुडालो आहार दिवड घेवन वच्चा म्हण येतना ताजे पक्का बारेक एक सौगंधिका पुष्प त्या गंधमादन पर्वत सगळे हल्लिकय तेदना एक भांगराचे बण्णाचे जो भांगराचे म्हणत एक कमला फूल कमल शीते ओड द्रौपदीला घेवन पडले पळयतना बारी परंबोळ सुगंध आशिल्ले तशें ताका सौगंधिका पुष्प म्हणचे तें पळोवन द्रौपदी बारी आश्चर्य जाली की असलें फूल असलें म्हाका मस्त हाडी पुराय जना एक दिवका म्हाका हें युधिष्ठिरा दिता जाल्यार वरलेले जनाक दिवच्या जावकाना म्हणून म्हळें. भीमालागी निमगेल कसल्याक म्हळ्यार भीमाक ते प्रे काम करूं साध्यस म्हूण म्हळेलें तिका गोतस हें पर्वतारी देवते दैत्य पुराय आसाची मनुष्य मात्र ते प्रवेश ना म्हळेल कडेन थंय वचून तें फूल हाडका जाल्यार भिमूची सम्मा म्हूण सांगून ती गोतस तशी ती भिमो कुडले गद दोर घेवन चमकला भारी वेगान ते सगळेची गंधमादन पर्वत चोण वतरस ताका कशी भंय ना शक्ती उणी जावची म्हूण ना कसलें ना ताका तशी ताका वाटेरी आमी त्या विस्तृत जावन पळयला वाटेरी सिंहो व्याघ्र रूप मस्त प्राणी दिसता मारतर वता तो आमकां एक दिसच्या पुरो भीम मदोन मत जावन ताका काही कसले बाद दिवच्या हे नन्नतील प्राणियां मारून वता कसले क्रूर प्राणी जावं कसले जावं अरण्या वनवासांनी मस्त पंत मस्त कडेन चमकल्याची काही अशी ताणें सिंह व्याघ्रा मर्दन करून चमकलेला आमी आयकनीची हें कसलें म्हूण दिसल्यार ताका गोतस कसं न्ही वनपर्वांतो गजेना ज्ञान गजान श्रीमान सिंहम सिंहेन वा विभो तलप्रहारे ही अन्यांश्च निहनत पांडवो बलिष्ठ जावन आशिल्लो पांडव कोण भीमो तो हस्ती काणू हस्ती बैर उड्डोन हस्तींक मारतकय सिंहा बैर मारून घालतकय मागीर केलो मृग क्रूर मृग एद्र आयल कडल्या हातान मारून घालतकय कडेरी आमकां दिसता इत्याक बा निरपराधी नव्हते मृग पुरे कसले मारता हिंस्र मृग जावन आसच्या पुरो जाल्यार हिंस्र मृग ताका येवन कांय हिंस करनी तांचेतल्या तांणी हिंडांत वतर आशिल्लीची जाल्यार मुखार हनुमंतानय निमगूच आसनव ताका कसले तूं ते निरपराधी मृगांक मारता म्हणून ते वनपर्वांतूची निमगूच आस 95 सर्गांतू हें वनपर्वांतू 52 सर्गांतू ताणें मारचे पुरो जनाक तेदना पळय वायुल एक रूप हनुमंतु वायुल अन्यक रूप भीमसेनो वायुल अन्यक रूप मध्वाचार्य तांणी महाभारत वेदव्यासान बरयल्या महाभारता वैरी कितली आमकां असल संशय येता पळय आतां हे मृगाक कसले मारले असल पळय संशय येता पळय हाका पुरय एक तात्पर्य म्हणून केला तांणी त्या तात्पर्य सांगतात तांणी सामान्य मृग न्ही मृगरुपाचे दैत्य काही थंय आशिल्लीची पुराय जना बाद्य दिवन खातालीशीची त्या दैत्य पुराय मृगरुपार भोवून आशिल्लीची कितली प्राणी निरपराधी प्राणयांक मारतालीची तांणी ताजे खातीर आनी मनुश्यान अशें करचें आशिल्ली तांणीची ताजे खातीर
ते पुरे नाश करून सोडता. आयिल्लो तो भूभार हरणा कामाक आयिल्ले हरिसर्वोत्तम कृष्णाक यो वायू जीवोत्तम भीम सहायक जावन येईल न्हय ते काम तो करता. तशी आतां हनुमंताक भीम म्हळ्यार कोण म्हणून गोतनामे गोतस जाल्यार भीमाल कतीर तो वाटेर राखून बैसला कसल्याक म्हळ्यार देवतेन स्वर्गा वचून येवचे वाट मनशानांक येवच्या नज म्हणस गम्य म्हणस देवतेंक पक्कन ताणें आतां हे वन्य मृग मारतरच पळय भीमाकय तो वायू जिमोत्तम जल्लेल देखून मुख्य प्राणाकय गुत्तस म्हळ्यार हनुमंताकय गुत्तस तो कसो कतीर मारतरस म्हणून जाल्यार अशीची देवतेय पक्कनी खंयचे विंगड रुपार भोंवतरस हांकां बाद दिल्यार देवतेय हांगा विंगड रुपार भोंवता म्हणून हाका सांगया म्हणून म्हणले खातीर शापनी मेळून न्हू देवतेंगेली कित्याक म्हळ्यार आनी तांणी कुरुक्षेत्र युद्ध कोरून तांकां जाल्लेले अन्यायाक अधर्माक एक धर्म मार्गारी उतर घेवचें आसतानी तशी आतां शाप आयिल्लो म्हूण म्हळ्यार वापस तेका विळंब जावचे नज म्हूण म्हणले खातीर पळय सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मा खंयच्या वेळा कसो जाता म्हूण गोतस वायू जीवोत्तम वायूक मुख्य प्राणाक कृष्णाल आंतर्य गोतस जाल्यार केन्ना कसो जाता म्हूण कृष्णाल वरी सर्वज्ञ न्हय न्हू तो सांगू कळना तशें ताणें आनी जेवचे कामा वेळार मिगेले भीमाक म्हळ्यार तागेलो अंश तो कसले शाप गिप येवच्या नज म्हळ खातीर उपदेश करच्या बशिल तो भीमाक हनुमंत म्हूण म्हळ्यार लेकलो वायू अंश अण्ण म्हाका आशिल्लो म्हळ्यार मिगेले अंश फुडलो आशिल्लो योची हनुमंत म्हूण गोतना म्हूण आमकां मनपर्व सांगता जाल्यार भीमाक तांतू ताणें अज्ञान दाखयलो वोच हनुमंतू मिगेलो अण्णा म्हूण कळना नशें दाखयलें ते एक तागेलें एक एक्टींग तें नटन म्हणटा पळय तशी अण्ण तम्मा म्हूण म्हणलें भेदय आमकां हांगा मनुश्य जावन येतना म्हूण गोतस ताणें कपी देह घेवन येतना हांव मनुश्य देह घेवन येतना आमकां अण्ण तम्मा म्हणलें भेद शिवाय आवय तवय एकूच म्हूण म्हणलेलें गोत आशिल्लें भीमाकय गोत आशिल्लें हनुमंताकय गोत आशिल्लें तशी हांगा मुखार कसो जाता म्हूण म्हणल्यार हे हनुमंताक तो सांगता कसो गोतस पळय हनुमंत ताका सुरवे सांगता न्हय मनशान वचना जंगा तूं मातशें वस म्हणून जाल्यार भीम आयकना नातला बरें करतना ना वच्चेची म्हाका सौगंधिका पुष्पाड वस जैत वत म्हूण जाल्यार म्हाका दांठून वस म्हूण दांठून वस म्हळ्यार तो सांगता तुगेले हांगान तूं परमात्माच न्हय हांव दांठवना पळय आमकां पळय न्हिदले कडेन कोणाकय दांठूच्या नज म्हूण म्हणटा पळय इता म्हळ्यार पुराय जनाला आंतर्यान तो परमात्माच आमी दांठूच म्हळ्यार तांगेले वयरच्यान पांयखाण वचूं जाता तशी वच्च्या नज तशी परमात्माच न्हय दांठून हांव दांठवना तुगेलें हांव दांठवना तुजें म्हाका तूं सगळो उठका म्हणना तुका अशक्ती कय न्हय न्हिदे जाल्यार म्हाका बाल तेकड करून एक वाट दी सगळी वाटे आड तूं बाल दवरल्या कशी म्हणून कडेन तो सांगता पळय बालय तेकडे कोडू म्हाका शक्ती म्हाका पळयतना कळना तुजी ಸ್ವಲ್ಪ बागसून मेगल बाल तेकड करना तेका म्हणून कडेन भीम प्रयत्न करता भीमू हनुमंताल बाल बदीन करच्या कितली की प्रयत्न करता जायना ताजीन कडेर म्हणटन सांगता पळय म्हाका जायना तूं कोणकी सामान्य न्हय म्हूण दिसता व्हड मनीस म्हूण दिसता म्हाका क्षम करी मिगेल उद्धडता नाका क्षम करी म्हणटा कडेरी पळय हे बाई आतां भीमान आमकां कसो दिसता हें सामान्य रितीर पळयल्यार हनुमंताक भीमाल बशी चड त्राण आशिल्लो दिसता तसल्यार कितलो त्राणी सुका केल्लो जनान सांगचें आसा तें कसो गोतस कृतयुगांतू मस्त त्राण चड न्हय तेदना द्वापर येतना मनशाल त्राण उणें जाता मागीर कलियुगांत आनीक उणें म्हणून गेल्यार मध्वाचार्यानाची महाशक्ती प्रदर्शन करून दाखयला व्हड बंडे पातोर एकल्यानाची ते न्हंयचे आड दवरून अणेकट्टू शिकवून सोडला ताजे नंतर एक पंत 100 नेंद्रबाळे खावन ताजे 2 कळसोकी 14 कळसोकी दूद पिल्ल्यांची हे पुरे भीमाल बू करी दाखवत तशी पळय तशी मस्त मध्वाचार्याल काण आयकतना आमकां मध्वाचार्याली मस्त लिहिला अशीची शक्ती प्रदर्शन कळ्ळें म्हणटना एक कसल म्हूण म्हणल्यार भीमाक मुखारसून कोणें अशें उलयतना कौरवाल कन्नांतू जेवो थंय आशिल्लो असुरान पळयल्यार वा कसलो एक व्हड चलपाचें आनी कशें नाका कुरुक्षेत्र युद्ध जातना न्ही
ते एक माकडाला बाल एकड तेकड करू जाईन की म्हण असुरा मोहन म्हणटाच म्हळ्यार या दुष्ट बुद्धीच्यांक आता बळे ते आसुरी गुण आता जनाला तू यस दुष्ट बुद्धी कसं नाही म्हणून म्हणा कोणीही एक नाव घेतलें म्हणलें या कोणीही एक लायक कसं जालें ताजे पशी लायक हांव करनवें हांव एक काही प्रदर्शना बुच्चना म्हण शिवाय कोणें म्हणचे हो लायक खेळतात त्यांनी तो लायक शिकता लायक उलयता अशी प्रेम म्हणली कुडले सांगताले जनसाची तागेल्या पशी लायक खेळ हांव खेळटा आशिल्लो जाल्यार म्हाका इंट्रस्ट ना सम खेळ्ळ्यार हांव ताका मातशें घालना हांवें सम वाचल्यार हांव ताका मातशें घालना हांवें हांव म्हाका पुरे बूक वाजून पुरे नॉलेज आस जाल्यार हांव प्रदर्शन करूं वचना नाजाल्यार हांव तागेल्या पशी चंद उलयना हांवें अशें प्रेम म्हणटलें हे दुश्ट बुद्धी म्हणजे हें असल जनांक मोहक करचे खातीर गोत आशिल्ले जेन्ना आमकां कांय गोतना तुमकां मस्त गोत आसा म्हूण सांगून सोडताची तशी भिमान थंय आशिल्ल्या राक्षसांक आसुरी मोहन शक्ती म्हणची ताका थंय आशिल्ल्या दुश्ट राक्षसांक तांकां यो सामान्य मांकडा सोलवल म्हणून दिसो सामान्य म्हण लेखतात त्या वेळार आगेल वयर आक्रमण करूं वयल्यार तांकां मारून घालीत न्हय असल एक खातीर ताका आसुरी मोहक शक्ती म्हणचे तशीची भिमो एक जावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार परमात्मा लेख देवतेंक आज्ञासकय अवतार आयिल्ले तेन्ना मूलरुपा गुण व्यक्त करूनच म्हणून देवान तांकां व्यक्त कर म्हळ्यार करीत आतां रामावतार आमी हे पयरी पळयला ह्यो विशय रामावतारांतू रामान येतना लक्ष्मण शेषू लक्ष्मण जावन येईल की इंद्रजितून ताका उबारून ताका शक्ती आयुधान मारून ताका उबारून लंके व्हरून घालच्या म्हण पळयतना राम ताका आज्ञा दिता तुगेल मूलरूप व्यक्त कर तूं शेष उडगास न्हय शेषा एक शक्ती आस भुंयचेर आट्टे घालून बसल्यार ताका हल्लोचें कोणाचें न्ही जायना तशी लक्ष्मण तागेल मूलरुपा शक्ती प्रदर्शन करता इंद्रजीत ताका उबारून व्हरूं जायना म्हूण सांगून आमी आयकलेच पळतात रामायणाचे महाभारत तात्पर्य निर्णयान तूं हे पुराय येता रामायणा काणी येता ते उद्देश ते आतां हनुमंत कसं करता ताका हनुमंताक म्हणटा तुगेले ते आकाराव पळोवका ते देह खंयचे समुद्र लंघन केलेले हनुमंतू वाड्डून 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 दाखयत खंय भीमसेना भारी आश्चर्य जाता की हनुमंताल माती खंय आंग खंय बाल खंय पाय खंय कळना नाशिल्लें ते सर्वत्र व्याप्त जावन राबला हनुमंतू भारी संतोश जाता भीमसेनाक मागीर सांगता म्हाका रामाल काणी सांग हनुमंतू रामायण सांगता सगळेची ते हनुमद रामायण म्हणटाची मागीर रामाल चातुर्य सांगता रामाल काणी सांगता चारय युगांतू धर्म कशी बदलायसत म्हूण सांगता मागीर चातुर्वर्ण्या विशयी सांगता पुरय सांगून जात तरी कडेर म्हणटना युद्ध करतवे आमगेले पळय महाभारता येनातील एक विशय युद्ध करतवे आमगेले कतीर म्हूण म्हणटना म्हाका हांव युद्ध न्ही करना म्हूण म्हणटना भीमू तागेले निमगीत कय कसले मिगेले आमकां कशी पुणी एक सहाय कोरका म्हणटना हनुमंताक तो आवत म्हळ्यार ये म्हाका प्राय जाली त्राणना म्हूण म्हळ्यार तशी न्हय ते तागेले हनुमंत म्हणलेले एक अवतार घेवन वायुदेव कसो लायील म्हळ्यार रामा कार्या खातीर रामाले अवतार जावन जाला आतां कृष्ण कार्या खातीर तागेले आनीक अंश आयला न्हय वापस ताणें त्या रुपार येवचें आसवे खंयचे की युगांतरा रूप ते वय ताजे खातीर तो सांगता हांव अर्जुनाले ध्वजान तो बसता आनी तत्वळी सिंह गर्जन करता तेदना तुवें सिंह गर्जन करी त्या वेळाक आमगेले दोग जाणांले सिंह गर्जनेकाची अर्धा अर्ध सैन्य पळोवन वता म्हणून आठ वेळेला जावन न्ही कळवे शत्रू निग्रह करया जायता म्हूण म्हणटा कळवे मागीर हनुमंतू अदृश्य जाता हांगा भीमसेनू ते कमला फुलाच्या वनाच्या मुखाला भांगरा कमल पळयला वत वतन ताका राक्षस राबयताची थंय क्रोधवश म्हळें तांणी सांगताची हे तुगेल न्ही हे देवतेन मात्र येवचें तूं मनुष्य तेकड वच म्हणून
कडेरी तो वच्चना म्हणटा तेदन सांगता हे कुबेर आल्वन तू कुबेर आलं मती घे तशें जाल्यार मंत्र काडू सोडताची तेदन तो सांगता हांव क्षत्रियू आमी कोणा लागीं याचना न्ही करूं ना आमी जाय म्हूण जाल्यार आमी निग्रह करूं न्हू तुमकां पळय निग्रह करून जाल्यार हांव व्हरता आमी बलानाची कार्य साधन करचें तेदना नाका हे न्हंय कुबेराला अधीनान तसं तेदन सांगता तो ना होळची न्हंय हे न्हंय प्राकृतिक संपत्तू देवान सृश्टी केलेले पुरुजन हाजेर अधिकार असं कोणाला एकल्याला सोत्तू नाही आहे तुगेले कुबेरान ताणें जावन एक सरोवर बांदिला जाल्यार सांग तें हांव आपणा ही होळची न्हंय खंयची पर्वता वयर तुकून जावन न्हू खंय 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 थंय वळून वता खंय तर वळून वता थंय तर ताका अधिकार आसा म्हणटा थंय तशें म्हणटना थंय सुचे क्रोधवश राक्षस आसा पळय त्यांनी पुराय त्या भीमसेनाला युद्ध करू इलीची त्यांनी 100 कोटी राक्षस काही पळय भूभार हरण म्हणतना पुरे दैत्य त्यांनी बैबे राक्षस तांकां पुरे नाश करता पळतो निचावनो पळय तांकां पुरे रुद्राल वर आशिल्ले कोणेय तांकां मारूं जायना म्हणून तशी त्यांनी कसं करताची तोंडान शिवाले नामस्मरण करताची भीमाल वैर शस्त्रास्त्र पडयता केब्बळे जाल्यार रुद्राल पशी वैरची कक्षेर वायुदेवस्थ दिकून कसले जायना ताका हांकां रुद्राल वर आसला रे तेंची भीमसेना सोण विंगड जनले तांणी युद्ध केलं रे आतां पार्थू नकुलू सहदेवू धर्मरायो तांणी प्रयुद्ध करूं येईल जाल्यार ते क्रोधवशांक सल्वाच्या जायना आशिल्ले भीमसेनाक मात्र सल्वाच्या जाल्ले तो कसं करता पळय तांणी रुद्राले उडगास करता रुद्रास्त्र सोडतात ना हो कसं करता वो वैष्णव शस्त्रास्त्र म्हळ्यार ताजे कसो कसोय निचावन सुरवे तांकां मध्वाचार्य सांगता वाङ्मय युद्ध जातके वाङ्मय म्हळ्यार तोंडान उतर उल्लन तांणी आमी रुद्राल विशय सांगून हाका डावन करूं पळयल्यार हो महाविष्णू विशयी सांगता तांकां सोलवायता तशी म्हणतात ना सत्येच धर्मेच रतः सदैव वातेन कुंत्या बलवान स जातः शूरः तपस्वी द्विषतां निहंता सत्येच धर्मेच रतः सदैव पराक्रमे शत्रुभिः अप्रदश्यः म्हणून म्हळ्यार वायुदेवाल निमती कुंतीन तुज्यान माईल तो वातेन कुंत्या बलवान स जातः बलिष्ठ कೈ तो शूर तपस्वी तशीची केन्नाय द्विषतां निहंता कोण ताका द्वेष करता शत्रू तागेले तांकां नाश करतलोच तो सत्येच धर्मेच रतः सदैव सत्य धर्म रथ कैतो पराक्रमे शत्रुभिः अप्रदृश्यः म्हळ्यार तागेले पराक्रमा निमती शत्रूक केन्ना जाल्यार तो सलवना तसले तशी मागीर हो विष्णू सर्वोत्तम गुण सांगून सुरवे वाद युद्धांत म्हळ्यार आमकां दिसता तांणी तूं वांगे वचन जशें आसा तशें महाभारतांत तांणी उरलोचे भिमान उरलोचे वाद प्रतिवाद निचावन तांकां मध्वाचार्य सांगतात हे तांगेल न्ही भिमाल मध्येंत रुद्राल आनी महाविष्णू विशयांतूची वाद जेवचे म्हणून कडे विष्णूची श्रेष्ठ म्हळेले गुण साधन करून दाखयत कैतो वादांत गेलबल तो जल्वे मागीर 1,00,000 जनां थंयची संहार केल्ली ताणें कडेन भिमाले पराक्रम तागेल विद्याबल तागेल बाहुबल पुरे पळयत नासतना तांकां कळ्ळी की आमकां सोलवाच्या जायना हाका म्हणून अशी लक्षगटल्यान महावीर संहार करता रसता क्रोधवशांक महावीरांक हंच्यान वरलेले जन धांवच्या सुरू करतात काही कडेन अशी तशी पळोवका जाल्यार गदान मारन पुरो जनां धांवडायले धांवडान मागीर सीदा उदकांत देंवलो थंयचे कमला फूल काडले सकडी हांगा युधिष्ठिरा कळवळ जाता कोण खंयसा आमगेलो भीम खंयसा म्हूण कडेरी द्रौपदीन सांगता पडले कसले जोर ताका उत्पात दिसता रस हांगा वो सौगंधिका पुष्प ओट्ट करता थंय युधिष्ठिरू नकुल सहदेव द्रौपदी धौम्य लोमश पुरे आशिल्ले कडेन फातरा पावस पडता चंडमारुत जाता युद्ध जाता कसं सकडी निमित्त जाता पळय शकून ते जातरस
खंय पडल्या थंय उल्की पडची दिसता ಒಟ್ಟು काळोख जाल्लो पावस भरभर येवचे शूर जाल्ले हांगा भीमो क्रोधवश राक्षसाला ಒಟ್ಟು काळक करत असताना ते भीमाल गर्जना सगळे आकाशांत प्रतिध्वनी जावन भूई गडगडेच्या शूर जलके धूळ वैरी पर्वतार युद्ध जातर असताना तोग्गु ते धूळ राश पडता आनी तोग्ग सची कळव्या तशी अशुभ सूचक जावन सूचे निमित्त दिसतर असताना कड धर्मरायाक बरे आश्चर्य जाता निमगिता हे पडिल्ले युद्ध सूचक उत्पात पुरे जतरस हंग आमगेल वैरी आम्ही वनमासी जावन येयला आमगेल वैरी आक्रमण करतल कोण सांगा म्हणून कडेरी मागीर भावंडा सांगके मस्त जागृत करायची पुराय जन युद्धाक सिद्ध जायची कसल की महोत्पात पुरे दिसतरस कसं की एक चढून जातात म्हणून कळव्या कडेरी आणि सांगता सांगता उठान राबून पळयता नकुल सहदेव भीम पुरे हांगा आसतलीची म्हणून कडे पळय नकुल सहदेव वसची भीम ना तांगे निमगिता नकुल सहदेवला तो भीम खंय चमकलो भीम हांगा ना खंय चमकला पुराय तांणी द्रौपदीक निमगिताची द्रौपदी भीम खंयस तुगे लोट उल्लन बशिल्लो पळयला कसले एक चांग काम कोरका म्हण जाल्यार साहस कोरका जाल्यार ताणें वच्चे तशें कसले कोरू चमकला बा तो खंय चमकला ताण नत्तील पळयतना हांग कसं कसं की उत्पात जावची पळयतना खंय की युद्ध कोरो बिनी चमकला बाय म्हणून तेदन द्रौपदी सांगके ना कसले ಹೆಚ್ಚನ कोरनकतो हांगे कसवगंधिका पुष्प पडलेले ताजे परंबळाक म्हाका बारी संतोष जाले ते पुष्प तुक दिव का म्हणून सांगून जाल्यार तुक दितना वरलेले जना काही दिव का ना मळकत्रा भीमाला म्हळेले या खंय आस फूल ते म्हाका घेवन यो म्हणून सांगून असले फुलेची आई तशी तो देव दिक्का दुखून येयले ईशान्य दिक्का दुखून म्हण सीधा चमकला थंय हाडूक म्हणून तेदना यो सांगके धर्मरायो पळय म्हाका आत्ताच आत्ता भीमा पळोवका तो खंय चमकला आमी आत्ता वचा घटोत्कचाले कामाचे पुरे हांगा आसत न्हू राक्षस तांणी ह्या पुरे ब्राह्मणांक द्रौपदीक पुरे जना धरोची आनी घटोत्कचाला सांगे पळय तूं तुका लांब धरून वचुका द्रौपदीक भीमो मस्त दूर वचून वचुका इत्या म्हळ्यार तो वायू वेगारी प्रयाण करता गरुड शीतो आकाशार उब्बून वता कळ्ळें म्हणटा इतले वेळ जाल्यार तो येनीन तेल पळयला रे सौगंधिक पुष्प कईस म्हूण कितली धूर चमकला की यो आतां वचून शीघ्राती शीघ्र आमी वचून पावका इत्या म्हण म्हळ्यार पक्कनी तो कसल की तई मस्त ब्रह्मज्ञानी सिद्ध पुरुष पुराय आसच कई देवते सचके वैर बैरी वत वता गंध मदन पर्वत आनी तांकां कसले उपचार करूनच न्हय कसले जेव अपराध केला वय तशें जावन ताका थंय धरला वय कोणें जेव कसो की भंय जातरस म्हाका म्हण जायत म्हणटा घटोत्कच्यो आवसू धरता मागीर पुरे राक्षस एकले एकले धरता तांकां राक्षस नवता न्ही यक्ष राक्षस म्हणटा पळय तांकां सौगंधिका पुष्प खंयची वनांत आस खंयची सरोवरा आस पुरे गोतस एक क्षण भितरी त्या पुरे राक्षस पांडवांकय लोमश असल ब्राह्मणांकय सौगंधिका पुष्प आशिल्ले सरोवरांत तांणी देंवून सोडले कळ्ळें पळयला रे थंय भीमसेनो पळयता तांणी उग्र जाल्ला खंय तो धोळ तांबडो तांबडो कोरून गद धरून तो यमधर्मुशी राबला सुतूच घेतले की राक्षस मरून पडल्यांची युधिष्ठिरो वचून भीमा फटोवन धर की तूं समज न्हय भीमा कसल काम हें पळय आमकां आमी येयलीची वनवासाक हांगा कसले कोर वचूं नका देवतेंक आमी उपचार करूनच म्हूण सांगून तांणी त्या सरोवरांत स्नान करताची तीर्थप्राशन करताची कडे ओपास पळयला रे ओपास तांणी युद्ध आयल्यांची राक्षस कडे रे नकुल सहदेव लोमश ब्राह्मण आनी पुरे आशिल्ले पळोवन तांकां एक नमने एक भंय जाली तांकां तांणी नुत राबलींची युधिष्ठिरांनी पुरे आयल्यांची म्हूण म्हणली कुडले तांणी नुत चमकलीची कडे रे तांणी ಸ್ವಲ್ಪ काळांगा राबुया अर्जुन आमकां मेळटलो म्हूण तांणी थंयची राबल्याची कोणा युधिष्ठिरू नकुल सहदेव पुरे ते सरोवरा तीरान तुजी तांणी बिडार करून राबल्यांची ಸ್ವಲ್ಪ दीस थंयची राबून आसतना एक पण युधिष्ठिरू दवम्या लागी लोमशा लागी पुरे म्हणाल खंय आम्ही हांगा मस्त दिसतले येवन सकडी तीर्थक्षेत्रा यात्रा केल्ले
कितली कीस कडीनं देवतेंक अर्चन केले, पित्रांक तर्पण केले. ते प्रति तीर्थक्षेत्रा म्हणल्या म्हणजे पुरे देवकार्य पित्रकार्य सकड कोरण आम्ही ऐलीची पण आता हांगत येऊन हिम्मत पर्वत संदर्शन जल्ले नरनारायण आश्रमाचे बद्रिकाश्रम पडिले नरनारायण आश्रम म्हणता चंगा कडेर म्हणतान पळे सौगंधिका पुष्प ಹೊರ भुई मैलो आज आम्ही हांगत येऊन पावलीची लोमशान सांगिल बरी या भुईचे रसूचे प्रति तीर्थ आश्रम नई पर्वत समुद्र पुरे संदर्शन केले आणि म्हणतकय तो ब्राह्मण आले आणि भीमाले म्हणतके मग एक कुबेराल लोक पळोका म्हणून आशस कुबेराल रोकाक प्रयाण करची कशी म्हणून तेदना एक शरीरवाणी जलके कसले म्हणे न शक्यो दुर्गमो गंतमितो वैश्रवण आश्रमात अनेनैव पथाराजन प्रतिगच्छ यथागतम कुबेराले या प्रदेश ते पडेल नव्हे हाजी नंतर तुका कुबेराल लोकात येवच्या जायना अत्यंत कठीण मार्ग तू आत नरनारायण आश्रमाकची बद्रिकाश्रमाकची वापस प्रयाण करी कळवे थंय दुखून वृषपर्वाला आश्रम पळोका मागीर एक तुका आष्टीशेण म्हळेले महर्षीला आश्रम मेळटा ते आश्रम दांटवल नंतर आष्टीशेणाले आश्रमा चमकल तर मागीर तू जय जलरी तेदन तुका कुबेराल भवना वच्ची तितले योगू येता म्हण कडे रे त्या पळ्या कसं की अपशकून सकड जलल त्या पुराय वचून नितळ जल्ली काही सगळेचे आकाश या शरीरवाणी जतना सानाची सपूर थंड वारेवच्या शूर जलके पुष्पवृष्टी जलके अशरीरवाणी जल्लेल्या पुराय जन आश्चर्य दौम्य युधिष्ठिराला सांगता की युधिष्ठिरा पळे हे अशरीरवाणी मिरवून आम्ही कसले करू नज्ज कळवे कोणेही नाही ते आमकां देवाना सांगील म्हणले कुका तशच्यावन आम्ही आता बद्रिकाश्रमाक वचा म्हणून युधिष्ठिर जायत म्हणटा वापास गटोदगजू तागेले कामाचे सेवक पुरे जन एक क्षण भितर युधिष्ठिराक तागेल परिवाराच्यांक उबारन होरन त्यांनी बद्रिकाश्रमा पाविले थंय मस्त कळलं तनी थंय राबल्यांची कळवे बद्रिकाश्रमांत सुकार आसतना कसले भयना मुखारसून खंय वच्चे कसं वच्चे कसले निर्धार जायनी तांगेले कडे गटोदगजू म्हणाल काय आणि आमी गेले गामा म्हणता केन्नाय कसले तुका अगत्य असल्यार सांग म्हणता म्हूण सांगून तो चमकलो कडे रे एक दीस पळे एक विपत्त येतना कशी येता केदन येता कसले कोणाकय सांगू जायना तशी एक दीस हठात एक विपत्त येईल तांकां एक कश्ट येयले आश्रमांत भीमुनातील वेळ पळोवन एक राक्षस येवन युधिष्ठिरू नकुलू सहदेव आणि द्रौपदी पुरजना घेवन धांवलकय तो कशें म्हळ्यार रे तिक पळोवन तिक अपहरण कोरका म्हूण म्हळ्यार एक दुर्बुद्धी ताका कोणाक त्या राक्षसाक मस्त दुर्बुद्धी मस्त काळ दुखून तो प्रयत्न करतरच इक द्रौपदी अपहरण कोरका म्हूण तो राक्षस कसं करता एक ब्राह्मण वेश घालून येयला आणि सांगता कसो गोचवे चांग वंशांत जन्म आयलो चतुर्वेदय शिकला बृहस्पतीलितले नीतिशास्त्र म्हाका गोतस अशी तशी म्हूण सांगून कितकी काळ दुखून पांडवांगेर उठ रबला तो पळय तागेले दोन्ही रितीचे उद्देश काय ताका कसं न्ही म्हूण म्हळ्यार पांडवांगेले आयुध अपहरण करचे आणि चांग वेळ म्हणूनच ताका वायट वेळ म्हळ्यार समय एक वेळ पळोवन तिका अपहरण करून व्हरचें म्हळ्यार तागेली एक भ्रांती आयुध कसले ताका म्हळ्यार आता द्रौपदी अपहरण करून व्हरतना हे आयुध पुरे पांडवाले असले ताका पांडवाले विशय गोतच पळय तांणी म्हाका मारता खंडित म्हूण तांगेले आयुध समेत खांपून वेल्ले म्हूण जाल्यार तांगेले कसले नाजत न्हय तेदन तांणी म्हाका मारची कशी हे भ्रांती तागेले कळवे जावन तो कोण म्हूण म्हळ्यार जटासूर तो ब्राह्मण विशार येईल न्हय युधिष्ठिरान पाप ताका न्ही जावन तो चांग ब्राह्मण म्हूण लेखून पळय आमगेल मन कशेंच तशें न्हय युधिष्ठिर चांग बापा ताका पुरे जन चांग ताका राबून घेतला एक दिवस कसं जाता म्हूण म्हळ्यार भीम भायर चमकला युधिष्ठिर नकुल सहदेव द्रौपदी गटोदगजांनी पुरे चमकलीत न्हय कशी ऋषी महर्षियो लोमश तांणी पुरे पूजे जावका जाल्यार पुरे समिदे गिमिदे होमा जायशिल्ले हाडून न्हय स्नान करून आहनीक करून येताची म्हणून चमकल्यांची हक्का ब्राह्मण वेशार आशिल्ले राक्षसाक बारीक खुश जलके पळय द्रौपदी मात्र होरका म्हूण लेखिला हांवें ती एकली मेळची बारीक कश्ट इथे म्हळ्यार ह्या 4 जण तिगेल ओटो आसताची भीम मात्र भायर वचून येता केन्नाय म्हणटना आतां ती केकलिका उबारली म्हणले की युधिष्ठिर नकल सहदेव तांणी न्ही चावन मेगेल बला येद्र तांणी दुर्बलाची जाल्यार
तांणी खंडीत म्हाका कड्डी करताची ताजे पशी हांगे लोटा हांव युद्धा राबलो म्हण जाल्यार भीमान येवची वेळ लाग घेता तशें हांव न्हू 4 जनांक घेवन धांवचे लायक म्हूण सांगून तो भयंकर तागेलें रूप धारण केलें काही ताणें आनी द्रौपदी काही धरली काही पांडवांक काही धरली काही धांवच्या शूर केलं काही वा कसं करता सहदेव मस्त प्रयत्न करून 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 कशी पुणी तागेले हाता दुखून चुकून घेतले आनी तागेले खडगस एक कौशिक म्हणलेले तें कसं करता तो ते राक्षसाले हाता दुखून ताणें आयुधय धरला न्हय हळू ते खडग धरून तो गुदेवन भीम खंयचे तिकडचे आमकां पळता भीमा 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 म्हण आपयता हंग त्याग जनसची जाल्यार हांनी भिनीची भिल्ली कुडले कसं जाता काम वायट जात न्हय ताजे खातीर युधिष्ठीर भिनाशी म्हणालके वैर तूं राक्षसू तूं ब्राह्मण जावन मेगेल्यार राबून असल परे दुष्कार्य करले वे तूं धर्मभ्रश्ट जाल्या बरें जालें न्हय म्हणटकय पळय मनुष्य जावो पशु पक्षी जावो कळवे राक्षस जावो तांगेल धर्माचरण कोरका म्हणस कळवे तूं राक्षस जावन आसूनय नाक जलेल सकड करत न्हू तूं अन्यक कसं न्ही म्हळ्यार देवाश्च ऋषयः सिद्धा पितरश्चापि राक्षस गंधर्वो उरगरक्षांसी वयांसी पशवस्तता तो सांगता काही मानमानाची देवतेक पित्राक पुरे जनाक सिद्ध ऋषी गंधर्व पुराय जनाक मनशाना आहार दिवचे खंय तर म्हळ्यार तिर्यक योनी जाव जाल्ले पशु प्राणी जाल्ले जंतू मुयो मशक म्हळ्यार मूस प्रत्येकाकय मनशाले आश्रय तूं तशीची आमकां आश्रय करून जीवन कोर नाशिल्लो वय न्हय पळय मनुष्य लोका तुमगेले निमती कसले विपत्त जाल्ली म्हूण जाल्यार तुमकांय विपत्त आसता म्हळ्यार खंडीत कळ्ळें तशें जावन तूं अन्यक कसं म्हळ्यार तूं मित्रद्रोह केल्या वरी जाल्यार इतले काळ आमगे लोट राबलो ब्राह्मण वेश घेतले मिगेल मित्र जाल्लो आम्ही दिलेलं अन्न खाल्लें आम्ही पोशिल्लें हांगा आम आश्रय दिलेलो बरी मिगेल आश्रयान तो आशिल्लो सकड केल्लें अन्न खाल्लें घराक कोणें द्रोह करून नज म्हूण सनातन धर्मीय तूं घुसून तूं आमगेल घरकडे आमगेल्या आश्रमान तूं आश्रित जावन आमी तुका गौरव दिवन आमी दिलेल्या आतिथ्यान तूं सुखार आशिल्लो आजी द्रोह करता न्हू तूं आमकां तूं आचारहीन तुका प्राय ना प्राय जाल्यार व्यर्थ तुका बुद्धी ना तुका तशें जावन पळय तुगेल खंयकी विनाशकाल लागे येयला मोरचे वेळो लागे येयला कळ्ळें तशी तूं दुष्ट बुद्धीन या पळय करत न्हय आतां द्रौपदीका उबारून व्हरका म्हूण म्हळेलें आशेस न्हू तुका वर हांव व्हरनूक म्हणा जाल्यार कशी आमगे लायद पळय आमकां दी आमगे लोट युद्ध करी युद्धान तूं आमकां गेलून आमकां पुराय पराजय कोरून मागीर द्रौपदीक घेवन वस ना नातला रे तूं गेल वयरी अपवाद येता पांडवाल आश्रयान तूं राबून पांडवाल बायल द्रौपदीक उबार घेवन चमकल्यो वायट जटासूर म्हूण म्हळेलें अपवाद येता हें नाका म्हूण जाल्यार रे तूं आमगे लोट युद्ध करून व्हरची लायक म्हूण सांगून धर्मरायो सांगता जटासूर कसल करता म्हळ्यार पयचे दिसा काणींत पळोवया आमी आजी सांगील सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।